विधानसभा निवडणुका एकीकडे अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीतील लढतीची सेमीफायनल म्हणता येईल अशी विधान परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे। मतदान पूर्ण झालेलं आहे। 11 जागांकरता 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि महायुतीने 9 तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार उतरवले आहेत। त्यामुळे आता नेमके कुणाचे 12 वाजणार आहेत याची उत्सुकता आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील 14 आमदार कमी झाले आहेत। त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ 274 झालंय। त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवणं आवश्यक ठरणार आहे। आता संध्याकाळी 5 वाजता म्हणजे अवघ्या तासाभरात मतमोजणी सुरू होणार आहे। त्यामुळे आता निकालाची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे। आणि एकीकडे हे मतदान पार पडत असताना काही इंटरेस्टिंग घडामोडी घडलेल्या आहेत दिवसभरामध्ये। त्यामध्ये विधान भवन परिसरात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि ठाकरेंचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट झाली। यावेळी आपण एकत्र यायला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांचा संवाद हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा हे तुमचं वाक्य असेल आपण तर परत यायलाच पाहिजे एकदा। तर चंद्रकांत पाटलांशी आमचं काही वैयक्तिक भांडण नाहीये असं संजय राऊत म्हणालेले आहेत। आमचं राजकीय भांडणही नाही, केवळ वैचारिक वाद आहे। चंद्रकांत पाटलांशी जी भेट झाली त्यावरून संजय राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्याला पार्श्वभूमी ही आहे की ही भेट आपल्याला आठवत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टने प्रवास केलेला होता आणि त्यावेळी प्रवीण दरेकर त्या लिफ्टमध्ये होते, तर हास्य विनोद असे संवाद झालेले होते। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली होती। तेव्हा नमस्कार काय चाललंय असं फडणवीस यांनी म्हटलेलं असता आदित्य ठाकरे म्हणाले मी लिफ्टमधून चाललोय। त्यामुळे या सगळ्या भेटीगाठींची या आजच्या भेटीला पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामुळे ही भेट देखील पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा